माननीय कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे हे खरं तर याआधीसुद्धा 5 वर्ष खासदार होते आणि आता ते गेले 2 वर्ष आमदार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलेल्या त्यावेळच्या अनुभवानुसार एखादा वरिष्ठ स्तरावरचा अधिकाऱ्याची तक्रार आपण करायची असतील किंवा त्याच्या भ्रष्टाचाराची, त्याच्या कारभाराची, तर त्या खात्याच्या मंत्र्यांकडे प्रथम करावी लागते. म्हणजे जे सत्तेतले लोकप्रतिनिधी असतात ते त्या खात्याच्या मंत्र्यांकडे तक्रार करतात आणि तर मंत्री कारवाई नाही झाली तर त्या संदर्भात विधानसभेमध्ये किंवा आवाज उठवला जातो. परंतु निलेश राणे यांनी त्यांच्याच मित्रपक्षच्या महायुतीच्यामधनं ते निवडून आले. त्या देवेंद्र फडणवीसांना दही बावकरांची पहिली तक्रार केली पाहिजे होती. परंतु ती तक्रार केली पाहिजे होती की त्यांनी तक्रार करून गृहमंत्र्यांनी यांचं ऐकलं नाही किंवा गृहमंत्र्याला माननीय निलेशजी राणे सांगतात त्याप्रमाणे 2-2 कोटीचा हप्ता जर महिन्याला येत असतील तर त्यांची तक्रार ऐकून न घेता त्यांनी तो आरोप करणं बरोबर होतं. आज माझ्या माहितीप्रमाणे गृह खात्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृह खात्यावर अनेक आरोप केले जातात आणि गृह खातं पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे. परंतु भ्रष्टाचाराचा आरोप आता मित्रपक्षाचे लोक करत असतील तर माननीय देवेंद्र फडणवीसांनी या विषयात लक्ष टाकून खरं देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी दुसरं मंत्रिपद घेतलं पाहिजे. कारण एक सत्ताधारी पक्षाचा आमदार जर 2-2 कोटी रुपये दर महिन्याला गृह खात्याला मिळत असतील असं जर आरोप करत असेल तर विरोधी पक्ष किंवा सर्वसामान्य आरोप जे करत आहेत त्याला पुष्टी आज मिळालेली आहे. आणि त्यामुळे माननीय निलेश राणे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपाची गृह खात्याने तातडीने दखल घ्यावी आणि 2-2 कोटी रुपये जर हप्ते घेऊन जर हे सरकार मित्रपक्षाच्या आरोपांना जर उत्तर देण्यास बांधील नसेल तर आता न्याय कोणाकडे मागणार हा पण विषय या ठिकाणी आहे. त्याचबरोबर निलेश राणे यांनी सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी अवैध या ठिकाणी सुरू आहे आज त्यांना माहिती असेल की माहिती नाही की ते माहिती नसल्यासारखे सांगतायत. त्यांचे मालवणचे नगरसेवकच आता मटक्याची बुकी चालवत आहेत. पाहिजे तर त्यांना मी ती नावं निलेश राणेंना मी ती नावं पण सांगेन आणि मालवणात कोणाला विचारला तर ती नावं माहिती आहेत. किती नगरसेवक एकत्र येऊन आता जी बुकी बंद पडली होती दुर्दैवाने त्यांचं निधन झाल्यानंतर ही बुकी काही लोकांनी ताब्यात घेतली आणि ते सगळे शिंदे गटाचे सदस्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई आधी पहिले सांगितली पाहिजे किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस हप्ते मागत असतील म्हणून हा आरोप केला असेल हा पण प्रश्न आहे. आणि त्यामुळे खरं तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी कायदा सुव्यवस्था आहे ती पूर्णपणे बिघडलेली आहे. खरं तर मी पण आमदार निलेश राणेंच्या व्यक्तिशः काय माझी भूमिका नसते परंतु उलट त्यांची माझ्या विरोधात व्यक्तिशः भूमिका असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मीच पाडला, त्यांच्या कुटुंबानेच पाडला किंवा मी जे आंदोलन करतो काल LED विरुद्ध आम्ही आंदोलन केलं, महागाईच्या विरुद्ध आंदोलन केलं तर ह्यांचे कार्यकर्ते ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन सांगतात की वैभव नाईकांवर गुन्हे नोंद करा. तुम्ही किती गुन्हे नोंद करा किंवा तुमचा विरोधी तुम्ही सत्तारूढ पक्षात असल्यामुळे किंवा माझे विरोध असल्यामुळे तुमचं ते काम आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. त्याचबरोबर माझे दोन्ही भाऊ आहेत हे कणकवली शहरात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि जर एवढा जरी त्यांच्या विजयामध्ये तुमचा हात असला तर त्यांना उद्या राजीनामा द्यायला लागेल. परंतु तुम्ही मात्र ज्या गृह खात्यावर आरोप करतायत, ज्या भाजपवर आरोप करतायत त्यांच्याचमुळे तुम्ही निवडून आलेले आहात आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर निवडून येऊन त्यांच्यावर आरोप करतायत. त्यामुळे तुम्ही खरं तर राजीनामा देऊन स्वतः निवडून येण्याची तुमची हिंमत पुन्हा असली पाहिजे. आणि त्यामुळे निलेशजी राणे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तुम्ही वागा, नाहीतर आज तुम्ही गृह खात्यावर आरोप केले खरं. आणि माझं पुन्हा एकदा म्हणणं आहे की तुमचं पोलीस संरक्षण कमी केलं आहे. तुमचं पोलीस संरक्षण कमी केल्यामुळेच ज्या 2-2 गाड्या तुम्ही आवाज घालून फिरत होता ते कमी केल्यामुळेच तुम्ही हे आरोप करताय असं माझं पुन्हा म्हणणं आहे. आणि कायदा सुव्यवस्था आणि 2-2 कोटी रुपये हप्ता मिळत असेल ह्याचं उत्तर तुम्ही घ्या. तोपर्यंत पत्रकार परिषद तुम्ही चालूच ठेवा पण त्याचं उत्तर तुम्ही घ्या आणि जनतेला तुम्ही सांगा.